हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.1 मधील 4 to 8 पाहणार आहोत. पहा एक्झाम्पल 4. प्रथम आपण गिवन सिक्वेन्स लिहून घेऊ. द गिवन सिक्वेन्स इज पॉईंट 3, पॉईंट 33, पॉईंट 333 डॅश डॅश डॅश. हिअर इथं आपण काय करू, टर्म्स लिहून घेऊ. हिअर T1 किती आहे पहा, 0.3. सेकंड टर्म म्हणजेच T2 किती आहे, 0.33. थर्ड टर्म म्हणजेच T3 किती दिलेलं आहे, 0.333. आता काय करू, आपण कॉमन डिफरन्स काढून घेऊ. आता कॉमन डिफरन्स कसा काढणार आपण, T2 मायनस T1. T2 मायनस T1. T2 किती दिला आहे, 0.33 मायनस T1 किती आहे, 0.3. आता 0.33 मधून आपण जर 0.3 मायनस केले तर किती मिळेल पहा आपल्याला, 0.33 मायनस 0.3. ते काय नाही म्हणजे काय असेल, 0. 3 मधून 0 गेले 3, 3 मधून 3 गेले 0, ठीक आहे 0. म्हणजेच काय मिळालं पहा आपल्याला, 0.03. आता T3 मायनस T2. T3 मायनस T2 किती येईल पहा, T3 किती आहे, 0.333 मायनस T2. T2ची व्हॅल्यू किती आहे, 0.33. 0.33 तर 0.333 मायनस 0.33 ते काय, काही नाही म्हणजे 0 घेऊ आपण. 3 मधून 0 गेले 3, 3 मधून 3 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, पॉईंटच्या खाली पॉईंट, 0 मधून 0 गेले 0. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, 0.003. येथे काय मिळालं आपल्याला, 0.03. आणि सेकंड डिफरन्स किती मिळाला, 0.003. म्हणजेच हा जो आपल्याला कॉमन डिफरन्स मिळाला तो काय कॉन्स्टंट नाही. म्हणजेच हा जो सिक्वेन्स आहे हा ॲरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, T2 मायनस T1 इज नॉट इक्वल्स टू T3 मायनस T2. आन्सर लिहू आपण. हिअर difference between two consecutive terms is not constant. Therefore, the given sequence is not an AP. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. फिफ्थ एक्झाम्पल पहा. गिवन सिक्वेन्स लिहून घेऊ. द गिवन सिक्वेन्स इज 0, -4, -8, -12 डॅश डॅश डॅश. हिअर टर्म्स लिहून घेऊ आपण. T1 किती आहे, 0. T1 इज इक्वल्स टू 0. T2 किती आहे, -4. T2 इज इक्वल्स टू -4. T3 किती आहे पहा, -8. T4 फोर्थ नंबरची टर्म किती आहे, -12. आता काय करू आपण, कॉमन डिफरन्स काढून घेऊ. T2 मायनस T1. T2 किती आहे, -4 मायनस T1. T1ची व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळेल, -4 मिळेल. आता T3 मायनस T2 करू. T3 मायनस T2. T3 किती आहे, -8 मायनस T2. T2ची व्हॅल्यू काय, -4 -8. येथे मायनस मायनस प्लस होईल, +4. -8 + 4 किती येईल, -4 येईल. 8 - 4 4 येईल. ग्रेटर नंबरचं साईन मायनस. आता काय करू, T4 मायनस T3. T4 किती आहे, -12.
मायनस T3 ची व्हॅल्यू किती आहे -8 -12 मायनस मायनस काय होईल +8 इज इक्वल्स टू -12 +8 किती येईल 12 मधून 8 गेली 4 ग्रेटर नंबरचा साईन मायनस. येथे आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळाला कॉन्स्टंट मिळाला म्हणजेच हा जो सिक्वेन्स आहे तो ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आन्सर लिहू आपण हिअर कॉमन डिफरन्स D is equals to -4 is constant. Therefore, the given sequence is an arithmetic progression. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. काय 6th एक्झाम्पल -1/5 कॉमा -1/5 कॉमा -1/5 डॅश डॅश डॅश. प्रथम आपण गिवन सिक्वेन्स लिहून घेऊ. द गिवन सिक्वेन्स इज -1/5 कॉमा -1/5 कॉमा -1/5 डॅश डॅश डॅश. आता टर्म्स लिहून घेऊ. हिअर T1 इज इक्वल्स टू T1 किती आहे -1/5. T2 इज इक्वल्स टू सेकंड टर्म काय आहे -1/5. T3 म्हणजेच थर्ड टर्म किती आहे -1/5. आता आपण कॉमन डिफरन्स काढून घेऊ. T2 मायनस T1 T2 मायनस T1 T2 किती आहे -1/5 मायनस T1 ची व्हॅल्यू किती आहे -1/5 -1/5. आता इथे मायनस मायनस काय होईल +1/5 -1/5 +1/5 किती येईल 0 येईल. आता T3 मायनस T2 करू. T3 मायनस T2 इज इक्वल्स टू T3 ची व्हॅल्यू किती आहे -1/5 मायनस T2 ची व्हॅल्यू किती आहे -1/5 इज इक्वल्स टू -1/5 मायनस मायनस काय होईल +1/5 इज इक्वल्स टू -1/5 +1/5 काय येईल 0. म्हणजेच येथे आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळाला कॉन्स्टंट मिळाला. म्हणजेच हा जो सिक्वेन्स आहे तो काय आहे AP आहे. आन्सर लिहू आपण हिअर द डिफरन्स बिटवीन two consecutive terms is constant. Therefore, the given sequence is an AP and the common difference D is equals to किती मिळाला आपल्याला 0. पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. 7th एक्झाम्पल पहा. सिक्वेन्स लिहून घेऊ आपण प्रथम. द गिवन सिक्वेन्स इज 3, 3 + √2, 3 + 2√2, 3 + 3√2 डॅश डॅश डॅश. आता प्रथम आपण टर्म्स लिहून घेऊ. हिअर T1 इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म काय आहे 3. T2 इज इक्वल्स टू सेकंड टर्म काय आहे 3 + √2. T3 इज इक्वल्स टू थर्ड टर्म काय आहे 3 + 2√2. फोर्थ टर्म काय दिली आहे पहा T4 इज इक्वल्स टू 3 + 3√2. आता काय करू आपण कॉमन डिफरन्स काढून घेऊ. T2 मायनस T1 T2 ची व्हॅल्यू किती आहे 3 + √2 मायनस T1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3 इज इक्वल्स टू हे +3 -3 कॅन्सल होईल म्हणजे आन्सर काय येईल √2 येईल. आता काय करू T3 मधून T2 मायनस करू. T3 मायनस T2 T3 किती आहे 3 + 2√2 3 + 2√2 मायनस
T2 किती आहे 3 प्लस रूट 2. सॉरी, हे आपल्याला ब्रॅकेटमध्ये घालावं लागेल. ब्रॅकेट सॉल्व करू आपण. 3 प्लस 2 रूट 2 ते मायनस साईन आहे, म्हणजे इथे काय होईल -3 आणि हे मायनस प्लस काय होईल मायनस रूट 2 इज इक्वल्स टू. आता हे 3 कॅन्सल होईल, +3 -3 आणि 2 रूट 2 मधून आपण रूट 2 मायनस केल्यानंतर किती मिळेल आपल्याला रूट 2 मिळेल. त्यानंतर आता आपण T4 - T3 करू. T4 - T3 इज इक्वल्स टू T4 किती आहे पहा 3 + 3 रूट 2 मायनस T3. T3ची व्हॅल्यू किती आहे 3 + 2 रूट 2 इज इक्वल्स टू. आता हे ब्रॅकेटमध्ये घालावं लागेल. आपण ब्रॅकेट सॉल्व करू. 3 + 3 रूट 2 -3. आता इथे साईन चेंज होईल, मायनस प्लस मायनस होईल, -2 रूट 2 इज इक्वल्स टू. हे +3 -3 कॅन्सल होईल. 3 रूट 2 मधून 2 रूट 2 आपण मायनस केले तर 3 मधून 2 गेले किती राहतील 1 आणि रूट 1 रूट 2 राहील. म्हणजेच इथे आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळाला रूट 2 कॉन्स्टंट मिळाला. म्हणजेच हा जो सिक्वेन्स दिलेला आहे तो काय आहे AP आहे, ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आन्सर लिहू आपण. हिअर द डिफरन्स बिटवीन 2 consecutive terms is constant, therefore the given sequence is an AP and the common difference is root 2 and the common difference D is equals to root 2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. 8 नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे 127, 132, 137 ... हे एक्झाम्पल काय करायचं आहे तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि यांचं ॲन्सर तुम्ही काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.